महाराष्ट्र भूषण पद्मश्री अभिनेते अशोक सराफ यांच्याविषयी संपूर्ण मनोरंजन विश्वाला नितांत आदर आहे. त्यांचे आजवरचे सिनेमे, रंगभूमीवरचा वावर, विनोदातली सहजता, हजरजबाबीपणा या सगळ्याच गोष्टी भारावून टाकणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे इतकं नाव मिळवूनही त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आजही साधेपणा जाणवतो. म्हणूनच केवळ इंडस्ट्री नव्हे तर समस्त चाहता वर्ग त्यांना हक्काने आणि आदराने मामा म्हणतो. असे हे मामा सध्या आपल्या पत्नीसह म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासह कान्समध्ये पोहोचले आहेत. ही एव्हरग्रीन जोडी कायमच प्रेक्षकांना आवडते, त्यामुळे यांना कान्समध्ये पाहून सगळ्यांनाच आनंद झालाय. फ्रान्स येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवाला यावेळी मराठी कलाकारांनीही हजेरी लावली. यामध्ये सराफ दाम्पत्यासह अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल सुद्धा आहे. या चौघांचा भारत पॅव्हिलियन मधील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. आता अंकिताने फ्रान्स मधून आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये अशोक मामांची धमाल सुरू आहे आणि ते या तिघींचीही फिरकी घेत आहेत. पाहूया हा खास व्हिडिओ. अशोक, आमच्या तिघींवर बसून तुला कसं वाटतंय? तीन कर्तव्य विमूढ झालोय. म्हणजे काय आम्ही जाणून घेतोय? म्हणजे काय हे मी सांगेन, फार लांब आहे त्याचा अर्थ. इतक्यात नाही मला सांगता बरोबर. काय तुम्हाला काय करावं एक्झॅक्टली बघून हे मला सूचना झालंय की काय विचार करू, काय बोलू असं. कारण आम्ही सगळे मेकअप, अशी परिस्थिती जी होती ना कारण हे सगळे मेकअप, साडी ह्याच्याबद्दल बोलतात, त्यामुळे असं झालेलं आहे. आपल्याला दिसतंय की हे चौघेही गाडीतून प्रवास करत असतानाच निवेदिता ताई मामांना विचारतात, अशोक, आमच्या तिघींबरोबर बसून तुला कसं वाटतंय? खरं तर निवेदिता मामांची फिरकी घ्यायला जातात, पण ऐकतील ते मामा कसले? यावेळी अशोक सराफ यांनी थेट संस्कृत मध्ये उत्तर देत या तिघींचीही बोलती बंद केली. ते म्हणाले, मी आता किम कर्तव्य मूढ झालो आहे. याचा अर्थ कुणालाच समजला नाही, पण याचा अर्थ आहे मी नेमकं काय करू हेच सुचत नाहीये. तीन बायकांच्या मध्ये मेकअप आणि साड्यांविषयीच्या गप्पा ऐकून वैतागलेल्या मामांची अवस्था आपण पाहिलीच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.